काका काय झालंय? अरे हा हा इथे बस. काका एक मिनिट, मला कोणाशी काही बोलायचं नाही. अरे काय बोलायचं नाही? कसं बोलायलाच पाहिजे. काय झालं ते कळायला नको? एकमेकांशी बोलूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ना. चला बसा दोघं. काका तू माझं ऐकणार नाहीयेस. बस बस बस. जयराम खानोलकर बसा. प्लीज हॅव अ सीट. हा बोला. मी काय तुम्हाला एकमेकांचे चेहरे बघण्यासाठी बोलवलंय? बोला. आणि ज्याची बाजू बरोबर असेल ना त्याचीच बाजू मी घेणार. हा मग मी आधी बोलतो. काका, दाभोळकरांनी मला पुण्याला पाठवलं बरोबर? हे मान्य आहे तुला? माझ्या बरोबर रजनी येणार हे देखील त्यांनीच ठरवलं बरोबर. बरोबर आहे. मग आता मला सांगा, ह्या सगळ्यात माझी चूक काय आहे? काका, लोणावळ्याचे फोटोज किती मस्त आहेत ना. ते सुद्धा दाभोळकरांनीच काढायला सांगितले का? काका, आता लोणावळ्यातच दरड कोसळली, आम्ही तिथेच अडकलो, ह्यात माझा काय दोष आहे? बरोबर आहे. बरोबर आहे. दरड कोसळण्यामध्ये याचा काय दोष आहे? काय कोणाचा काय दोष? दोष कसला? कोणाचा काय दोष? सांगडे काय झालं? नाही काय नाही, ते मला जरा बिलं द्यायची होती तुमच्याकडे, म्हणून तुम्हाला शोधत होतो. पण तुमची भलतीच ट्युशन सुरू आहे इकडे. वा 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 मस्त. वा गुरु वा वा. जय सर, मस्त गुरु मिळाला ना तुम्हाला. नशीब लागतं असा गुरु मिळायला. व्हेरी गुड. अरे तांगडे असं काय नाहीये. नाही नाही नाही, तुमचं चालू द्या हो, पण जरा सांभाळून. कुणीतरी येईल. नाही मी काय करतो, मी दरवाजा बंद करून घेतो. नाही चालू द्या मग. ओके सर. हा आता मूळ विषयाकडे वळूया. दरड कोसळली यात याचा काय दोष? म्हणजे हा काय करणार? काका, हा म्हणजे दरड कोसळली. हो, तुम्ही बातम्या वगैरे बघितल्या नाहीत का? नाही नाही, दरड कोसळली, आता आपल्याला घरी जायला उशीर होणार, मग त्याची तुला चिडचिड नाही झाली? झाली ना चिडचिड. मग झाली ना, तरी सुद्धा तू रजनी बरोबर फोटो काढत बसलास. अरे पण दरड कोसळली तर तुला साधा फोन करता आला नाही? इतकं तू गुंग झाला फोटो काढण्यात. आदितीला फोन करायचा. बरं आदितीला नाही तर मला फोन करायचा ना. हो मग काका, अरे पण किती काळजी तुझी याची कल्पना आहे तुला? हा जेवला की नाही, हा पोचला की नाही, हा फोन करत नाहीये, हा फोन केला तर उचलत नाहीये. हा आणि तू आता तिकडे चिक्के खात फिरत होतास. तुला चिक्की जास्त महत्वाची वाटत होती? चिक्की? एक मिनिट, माझं बोलणं संपलं नाहीये. तो दाभोळकरांचा मॅनेजर म्हणाला की तुम्ही अर्ध्या तासापूर्वी निघालात आणि तू आदितीला फोन करून सांगितलंस की आम्ही अर्ध्या तासानंतर निघणार आहोत. मी या अर्ध्या तासाचा हिशोब काय? म्हणजे तो दाभोळकरांचा मॅनेजर खोटं बोलत होता? तो खोटं बोलत होता का? नाही नाही नाही. झालं मग, संपलं सगळं. संपलं. आता तू काय करणार माहिती का? आता तू चेन्नईला जाणार आणि सांगणार ती चेन्नईला दरड कोसळली आणि चेन्नईला चिक्या खात फिरत राहणार. काय हे काय? बघ ती सुद्धा गेली रागावून.
उगाच